सोमवारची महाकथा. महादेवांची अद्भुत परीक्षा आणि कृपा. कधी तुमच्या आयुष्यात असा वेळ आला आहे का जेव्हा सगळे सोडून गेले पण तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला? आजची ही सोमवारची कथा शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेत तुम्हाला कळेल श्रद्धा ठेवणाऱ्याची महादेव कधीच साथ सोडत नाहीत. गाव आणि गौरीची ओळख. खूप वर्षापूर्वी एका छोट्या शांत आणि हिरव्यागार गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिचं नाव गौरी होतं. गौरीचं आयुष्य खूप कठीण होतं. तिचा नवरा लवकरच वारला होता आणि तिच्यावर तिच्या लहान मुलाची जबाबदारी होती. घरात ना पुरेसे अन्न, ना पैसे, ना कोणी मदत करणारा. पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी खूप मोठी होती. तिची अटळ श्रद्धा भगवान शिववर होती. ती रोज सकाळी उठून मंदिरात जायची, शिवलिंगावर पाणी अर्पण करायची आणि मनापासून प्रार्थना करायची. सोमवारचा व्रत आणि तिची श्रद्धा. गौरी दर सोमवारला उपवास करायची. तिने कितीही उपाशी असलं तरी कधीही व्रत सोडलं नाही. ती म्हणायची, हे महादेव, माझ्याकडे काही नाही, पण माझी श्रद्धा तुमच्यावर आहे. गावातील लोक तिला वेडी म्हणायचे. देवाने तुला काही दिलं नाही तरी तू त्याची पूजा करतेस. पण गौरी फक्त हसायची आणि म्हणायची, देव परीक्षा घेतो, सोडून जात नाही. कठीण दिवसांची सुरुवात. एक काळ असा आला की तिच्या घरात अन्नाचा एक कणही उरला नाही. तिचं मूल उपाशी झोपत होतं. गौरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिची श्रद्धा ढळली नाही. सोमवार आला आणि ती पुन्हा उपवास ठेवून मंदिरात गेली. त्या दिवशी ती खूप थकली होती. ती मंदिराच्या एका कोपऱ्यात बसली आणि रडू लागली. हे महादेव, मी किती दिवस सहन करू? माझ्या मुलाला भूक लागली आहे. आता मी काय करू? तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं. तेवढ्यात एक वृद्ध साधू तिच्यासमोर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. डोळ्यात करुणा होती. ते शांतपणे म्हणाले, माते, का रडतेस? गौरीने तिचं सगळं दुःख सांगितलं. साधूंनी तिच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, तुझी श्रद्धा खूप मोठी आहे आणि आता तुझी शेवटची परीक्षा आहे. साधूंनी तिला थोडं अन्न दिलं. ते म्हणाले, हे घे आणि विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. गौरीने नम्रपणे ते अन्न घेतलं. तिच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्या दिवसानंतर हळूहळू तिचं आयुष्य बदलायला लागलं. तिला काम मिळालं. तिच्या घरी अन्न येऊ लागलं. तिचं मूल आनंदाने हसू लागलं. गौरीला विश्वास बसत नव्हता, हे सगळं इतकं अचानक कसं बदललं. एक दिवस ती पुन्हा मंदिरात गेली. तिने त्या साधूंना शोधायचा प्रयत्न केला, पण ते कुठे दिसले नाहीत. मंदिरातील पुजाऱ्याने सांगितलं, इथे असा कोणताही साधू कधी आला नाही. तेव्हा गौरीला समजलं, तो साधू कोणी साधा माणूस नव्हता, तो स्वतः भगवान शिव होते. गौरीने डोळ्यात अश्रू घेऊन महादेवाला नमस्कार केला. तिला समजलं, महादेव नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण योग्य वेळी त्यांची मदतही करतात. महादेवांचा शक्तिशाली संदेश. श्रद्धा कधीच वाया जात नाही. संकटही फक्त परीक्षा असतात. देवावर विश्वास ठेवणाऱ्याला योग्य वेळी मदत मिळते. सोमवारचा व्रत मनापासून केल्यास जीवनात सकारात्मक बदल होतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही अडचणी आहेत, तर ही कथा लक्षात ठेवा. महादेव कधीही उशीर करत नाहीत. ते योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. जर तुम्हाला महादेवावर विश्वास असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.